प्राजक्ता ठॅन्टडाईनच्या नवरात्री स्पेशल एपिसोडमध्ये सध्या सुरू आहे रंग माझा वेगळा या अनोख्या स्पर्धेची धूम, ज्यात नायिकांना देण्यात आलेला आहे एक टास्क। 1000 रुपयांच्या बजेटमध्ये त्यांना शॉपिंग करायची आहे आणि एवढंच नाही तर त्यातून त्यांना सेव्हिंगही करायचं आहे। जास्तीत जास्त पैशांची बचत करणारी नायिका रंग माझा वेगळाची विनर ठरणार आहे। चला तर मग भेटूयात मनवा नाईकला। तिच्यासोबत आज आपण शॉपिंगची मजा लुटणार आहोत। पाहूयात मनवाने किती रुपयांची बचत केली आहे। हाय, मी मनवा नाईक। रंग माझा वेगळासाठी मी आता हिल रोडवरती आलेले आहे आणि राखीने मला सांगितलं की ती मला थोडे पैसे देणार आहे आणि मला त्याच्यात शॉपिंग करायचं आहे। तर मी अतिशय ईगरली थांबले कारण खूप वर्षांनी मी इथे आले आहे। खरं तर हिल रोडवर माझी शाळा आहे सेंट जोसेफ आणि शाळेत असताना आम्ही या रस्त्यावरनं नेहमी जायचो यायचो, त्यामुळे ही सगळी दुकानं बघितली आहेत। पण आता रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात तिथे शॉपिंग झालं आहे आणि असं शॉपिंग करायला नेहमी मिळत नाही। एक तर मला थोडी गर्दीची भीती पण वाटते, पण आज ABP माझाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रस्त्यावरती शॉपिंग करण्यासाठी मी आले आणि बघूया मला जमतंय का। आय एम नॉट शुअर। हाय मनवा, हाय, कशी आहेस? व्हेरी वेल, हाव यू? येस, आज तुला खूप सारी शॉपिंग करायची आहे। खूप एक्सायटेड असशील ना एवढ्या खूप excited दिवसानंतर आहे। तू टास्क आणि टास्क आहे। मला अशी आशा आहे की ABP मध्ये मला खूप पैसे देतील शॉपिंग करायला। खूप पैसे देणार आहे तुला। महागाईचा जमाना तर माहिती आहे ना तुला, आपल्याला कितीही दिले आणि कमीच पडतात आपल्याला पाहिजे तर कमी मी तुला पडतात। खूप छान असं बजेट घेऊन आले मी तुझ्यासाठी। मग मला दे पटकन, आय वॉन्ट टू स्टार्ट ऑफ। किती पैसे देणार आहेत? तुला काय वाटतं मी किती देऊ? काय आता एवढ्या मोठ्या स्ट्रीटवर एवढे शॉपिंगचे ऑप्शन्स आहेत, मला वाटतं तू मला 5,000 रुपये तरी दे। 5,000 खूप जास्ती नाही मागितलेत मी ॲक्च्युली। ठीक आहे, तुझं पण नाही माझं पण नाही, हे ABP माझाचं बजेट आहे। 1,000ची नोट। या चित्रपटाचं ऑलमोस्ट प्रमोशन आहे, 1000ची नोट। खूप छान टास्क आहे। 1000 रुपयामध्ये तुला वेगवेगळ्या प्रकारे शॉपिंग करायचे आणि बचत करायची आहे। सगळ्यात जास्त बचत केली तर तू विनर असणार आहे। सो मला वाटतं खूप इंटरेस्टिंगली म्हणजे मी स्वतः जरी काय म्हणतात ते स्ट्रीट शॉपिंग बार्गेनिंग वगैरे करत नसले तरी जाऊन द्या ना बाळासाहेब, मध्ये जे माझं कॅरेक्टर आहे उर्मीचं, ती एक्सपेरिमेंटल थिएटर करणारी मुलगी आहे। तर एक्सपेरिमेंटल नाटक म्हटल्यावर बजेटचा प्रॉब्लेम असतोच आणि बऱ्याचशा गोष्टी घरून आणायच्या असतात किंवा बरेचदा एकदम इझी स्वस्तात शॉपिंग करण्याकडे एक्सपेरिमेंटल नाटकाचे होतात 4 प्रयोग। त्यामुळे मला वाटतं हे त्या कॅरेक्टरजवळ खूप आहे। तर आज मी उर्मी म्हणून ABP माझ्याबरोबर 1000 रुपयात शॉपिंग करते। येस, खूप धमाल रंगणार आहे मनवासोबत। आपण सुरुवात कुठून करूया? हां, पुढे गेला तो। हां, बराबर बोलो ना। कितना शर्ट? नाही, बार्गेनिंग करते, बघू आता किती। अगर अच्छे में दोगे तो मैं लूंगी, नहीं तो कहीं और जाना पड़ेगा। चलेगा। हे दुकान असून सुद्धा 150 मध्ये इथे टॉप्स आहे। मला वाटतं माझ्या बजेटमध्ये पण बसेल। बघूया। मला वाटतं टी शर्टचं शॉपिंग सर्वात सेफ असतं, कधीही कुठेही घालता येतात। सो लेट्स सी, सब 150 का है। हाँ, स्माइल हैप्पी लुक्स गुड ऑन यू। मला वाटतं हाच फ्रेंड्स इफ यू बाय मी अ डायमंड। नाही नाही, हे अच्छा आहे। स्माइल, आय थिंक मला माझ्या स्वतःबद्दल पण आय ऑलवेज लाईक टू स्माइल। आय थिंक आयुष्यात हॅपीनेस इज द की। सगळं करायचं ते आनंदासाठी। सो मला वाटतं स्माइलचं टी शर्ट आणि हे सेफ आहे। स्माइल लुक्स गुड ऑन यू। सो हा मी घेऊन टाकू का? सेफ कलर पण वेगळा आहे, नेहमीच्या पाण्यातला नाही आहे। बजेटमध्ये 150 रुपयात। या 1000 मधून 150 घेतलेत आम्ही मायनस करायला। आणि ह्याचा पण चेहरा बघा, हा पण खुश आहे। नहीं, ये अच्छा है, मेरे को आएगा ना लेकिन। क्या बात, फैंटास्टिक। चलो आई शैल क्विकली बाय। हाँ, ये एक दे दे। अभी कुछ स्पेशल थोड़ा सा रिडक्शन देंगे क्या? नहीं नहीं म्हणतो। सो पहिलं शॉपिंग आमचं झालेलं आहे। 1000 मधून 1000 रुपयांमधून
एक 150 रुपयांचं टी शर्ट मनवाने घेतलं आहे. मनवा मुलगी आहे आणि 2 मिनिटात आपण घेतलं आहे. खरंच मोठी गोष्ट आहे. पण खरंच तू रिअल लाईफमध्ये अशी आहेस का? तू हो. चुझी आहे? किती वेळ लागतो शॉपिंग? मी ॲक्च्युली दुकानाच्या बाहेरूनच ठरवते की या दुकानात मला शॉपिंग करायचं आहे का करायचं नाही आहे. मग मी आय कम इन साईड असा एक ग्लान्स करायचा आणि मग हां मला इथे मिळेल असं माझं ठरतं किंवा नाही मला इथे नाही मिळणार. त्यामुळे मी त्याच्यात फार वेळ घालवत नाही. इनफॅक्ट गंमत म्हणजे माझं बरंचसं शॉपिंग माझी मोठी बहीण करते. मग काही इव्हेंट असेल किंवा प्रीमियर असेल किंवा काही असेल ना तर मी तिला फोन करून आदल्या दिवशी सांगते की मला उद्या जायचं आहे. तर मग मला हँगरवरती ती ड्रेस किंवा सलवार कुर्ता किंवा साडी जे काही असेल ते शूज ज्वेलरी सगळं एका हँगरवरनं ती मला पाठवते. त्यामुळे नक्की आहेस म्हणजे तू खूप सगळ्यांना अशी बहीण मिळू दे. खरं तर मोजून इथे 3 मिनिटं आम्हाला झाले असतील ना, त्यामुळे दुकानदार खुश आहेत सगळे की खूप वेळ नाही घेतला आम्ही. चला आता आपण हे झालेलं आहे, टी शर्ट घेऊन झालं आहे. आता आपण पुढे काय घ्यायचं आहे? काय डोक्यात आहे? आता ज्वेलरी शूज वगैरे ह्याच्यात बघूया. ठीक आहे चालेल. चला मला सांग, ज्वेलरीमध्ये तुला काय जास्त घ्यायला आवडेल? काय तुला काय आवडतं बेसिकली? मला ॲक्च्युली मिनिमलिस्टिक गोष्टी आवडतात. त्यामुळे खूप मोठे कानातले किंवा खूप बांगड्या वगैरे असं मी प्रिफर नाही करत. त्यामुळे छोटंसं एकच असं काहीतरी मी घेईन आणि त्याने माझी म्हणजे पैसे पण वाचतील. म्हणजे नोज रिंग किंवा अंगठी. डोकं लावून ती सगळी खरेदी करते की जास्तीत जास्त पैसे कसे वाचणार आहे. तर मला असं वाटतं इथे जरा हां लेट्स ट्राय. ये क्या रेंज में है? हाँ पैर का है ना? मला वाटतं माझ्या अँकलेट बरोबर हे मी घालू शकते इथून पुढे. और ये हाथ का है ना? ये कितने का है? सब 50 का है. ये कितने का है? 50 का ही है. कितने में देगा? हे लोक माझ्याबरोबर बार्गेनिंगच करत नाहीये. पण ऍक्च्युली मला असं वाटतं की हे जे आहे ते फॉर 50 रुपीज आहे चांगलं. मला असं वाटतं की हे मी घ्यावं. फक्त प्रश्न असा आहे की ह्या रंगाचं घेऊ की ह्या रंगाचं. तुला काय वाटतंय? हे किती 50ला घेतलं असं? आणि 150 200 झाले. आपण किती एक काम करूयात, आपण मनवाचे किती पैसे उरलेत आता ते बघूयात. 500, 600, 700, 800. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. मात्र रंग माझा वेगळा मध्ये मनवासोबतची ही शॉपिंग सुरूच राहणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत रहा ABP माझा. ब्रेक नंतर रंग माझा वेगळामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मनवा नाईक सोबत शॉपिंगची धमाल लुटतोय. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने मनवाने पहिल्यांदाच रोड साईड शॉपिंगचा आनंद लुटलेला आहे. पाहुयात मनवा तिच्या मिशन बचत मध्ये यशस्वी होतीये का. मनवा, आता आपण फुटवेअर घेतोय आणि मला असं माहिती आहे की तुझ्याकडे खूप सारे सँडल्स आहेत. माझ्याकडे तुला खूप आवडतात. माझ्याकडे एक ॲक्च्युली एक छोटी रूम आहे. तिथे मी फक्त चप्पल ठेवली आहे आणि त्याच्यासाठी मी एक वेगळा असा एक स्टँड पण बनवून घेतला ज्याच्यामध्ये लाईनीमध्ये बऱ्याच चप्पल राहतात. आणि आपल्याकडे लॉन्ड्रीमध्ये ज्या ट्रान्सपेरंट बॅग्स मिळतात ना, तर माझ्या बाबांच्या सगळ्या लॉन्ड्रीच्या त्या ट्रान्सपेरंट बॅग्स मी जमवल्या आहेत. सो प्रत्येक किती एक 70 एक असतील आणि मी ते प्रत्येक आणि ते मी प्रत्येक एका त्या बॅगमध्ये रॅप करून ठेवते सो दॅट दे डोंट गेट स्पॉइल्ड. आणखीन आई मग ओरडते की नाही तुला? तिने सुरुवातीला खूप प्रयत्न केला पण आता तिथे ओव्हर द इयर्स तिच्या लक्षात झालं की सांगून काही उपयोग नाही. त्यामुळे हल्ली ती काही बोलत नाही. पण आता ही जर घेतली घेते आता मी तिला सांगणार नाही.
200ला ही सँडल घेतलेली आहे मनवाने. एक काम, किती उरलेत आता तुझे? 600 उरलेत मला वाटतं, माझा अंदाज 600 रुपये. बरोबर आहे. मधून 600 रुपये. क्या बात आहे. आता काय उरलंय? आता मला वाटतं कॉस्मेटिक्स. सो तर आता शोधून, कारण मला 100 रुपयात जमवायचं आहे. 500 रुपये वाचवण्याचं टार्गेट आहे सध्या तरी तिचं. बघू किती उरत आहेत त्यातून. तर मी आता नेल पॉलिश बघते आणि इथे पण स्मार्टली त्यांनी 30 रुपीज लिहिलेलं आहे. सगळं तुला आज मिळतंय परफेक्ट बजेटमध्ये. त्यामुळे कुठेच बार्गेनिंग करण्याची गरज नाही आहे. मला पिंकच्या शेड्स आवडतात जास्ती. मला वेळ का लागतो माहिती आहे का? कारण आपल्याकडे हाच रंग घरी आहे का असा मी विचार करते. तुला गंमत सांगते, आम्ही जाऊन द्या ना बाळासाहेबचं शूटिंग करत होतो पुण्यामध्ये आणि गिरीश कुलकर्णी हा जो डिरेक्टर आहे, मग त्याचं किती लक्ष असतं ॲक्टरवरती. तर माझ्या हाताला कुठचं नेल पॉलिश आहे, पायाला कुठचं आहे, इथपर्यंत त्याचं लक्ष होतं. म्हणजे आज आपण लावलं आहे, उद्या नाही लावलं, किंवा एखादी अंगठी वाढवली, म्हणजे कॅरेक्टरचा तो विचार करतोच, कॉस्ट्युमचा विचार करतो, पण फ्लोअरवरती असताना तो इतक्या बारकाव्याने बघत असतो की तुमचं काहीतरी बदललंय का, काहीतरी, आणि तो पटकन नोटीस करतो, हे काय आज काहीतरी वेगळं आहे तुझं, हा रंग नव्हता का नेल पॉलिशचा, इतका तो आहे माहिती ना. आता मला तू मदत कर. खूप सारे ऑप्शन्स. एक काम कर, तुझे सगळे ऑप्शन्स बाजूला घे. माझ्याकडे ना एक ब्राईट ऑरेंज आणि ब्राईट पिंक आहे. सो मी शुड आय गो विथ युअर चॉईस? आम्ही इकडे 30 रुपयाचं नेल पॉलिश इकडे घेतलेलं आहे. आणि आजचा दिवस खरंच मनवाचा असा म्हणता येईल, कारण कुठेही बार्गेनिंग करायची गरज लागली नाही आम्हाला. आणि ज्या तिला आवडतात छान छान वस्तू मिळाल्या आणि तिच्या आवडीच्या पण आहे आणि तिच्या बजेटमध्ये पण आहे. आता किती उरले आपण जाणून घेऊया. सो 1000 रुपये आपण दिले होते, त्याच्यात ते किती उरलेत बघूया. 550, 550, 50, 60, 70, 570. 570 रुपये मनवाने बचत केलेले आहे आजच्या शॉपिंगमध्ये. क्या बात आहे. खूप स्मार्ट शॉपिंग खऱ्या अर्थाने हे म्हणता येईल. मी तुम्हाला या निमित्ताने एक पटकन जेफ्री आर्चरची शॉर्ट स्टोरी आहे शॉपिंगवरची, ती सांगते गोष्ट. अरे खरंच आवडेल आम्हाला असं काहीतरी वेगळं ऐकायला. तर ती जेफ्री आर्चरची स्टोरी अशी आहे की एक बाई असते आणि ती तिच्या नवऱ्याला घेऊन डायमंडच्या दुकानात जाते आणि त्या डायमंडच्या दुकानामध्ये ती एक हार सिलेक्ट करते आणि दुकानदार म्हणतो की हा हार 1,00,000 रुपयाला आहे. ते डॉलर्समध्ये आहे, आपण रुपये म्हणूया. तर तो हार 1,00,000 रुपयाला आहे. तर तिचा नवरा म्हणतो की अरे 1,00,000 खूप महाग आहे. 50,000चा चेक लिहितो आणि दुकानदाराला देतो आणि म्हणतो हे 50,000 रुपये आत्ता घे आणि हा हार दे. दुकानदार म्हणतो सॉरी, अर्ध्या प्राईसला मिळणार नाही. मग ती निघून जातात. थोड्या वेळाने ती बाई परत येते. यावेळेस ती तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन येते आणि ती बॉयफ्रेंडला सांगते हा हार मला हवा आहे. तर बॉयफ्रेंड विचारतो दुकानदाराला कितीला मिळेल. तर दुकानदार म्हणतो 1,00,000 रुपयाचा हार आहे. तर बॉयफ्रेंड पटकन 50,000चा चेक काढतो, त्याच्यासमोर देतो, म्हणतो हे 50,000 रुपये आत्ता हार दे, मी घेतो. तर दुकानदार म्हणतो सॉरी सर, हा 1,00,000चा. तर तो चेक तिथे ठेवून निघून जातो. पण ही बाई एकटीच परत आत येते. नवऱ्याने 50,000 दिले, बॉयफ्रेंडने 50,000 दिले, 1,00,000 रुपयाचा ती हार घेते आणि निघून जाते. थँक्स टू यू. खूप मजा आली तुझ्यासोबत. आणि असं झालं ना, मला हे ऑनलाईन शॉपिंगसारखं वाटलं. म्हणजे एका क्लिकवर पटकन होतं ना, तसं मनवाचं शॉपिंग मला आज वाटलं. तिकडे गेलो घेतलं, तिकडे गेलो घेतलं. इतकं फास्ट. खरं तर तू सगळ्या मुलींपेक्षा खरंच तू वेगळी इतकं फास्ट शॉपिंग केलं. आणि हे उरलेले आपले 570. रंग माझा वेगळाची आजची नायिका होती मनवा नाईक. मनवाने टी शर्ट घेतला 150 रुपयांचा. ब्रेसलेटची किंमत होती 50 रुपये. नेल पॉलिश फक्त 30 रुपयांना.
आणि चप्पल घेतलीये 200 रुपयांची. मनवाने एकूण खरेदी केलीये 430 रुपयांची आणि बचत केलीये 570 रुपयांची. या स्पेशल एपिसोडमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण उद्याच्या भागामध्ये भेटणार आहोत नव्या नायिकेसह. तेव्हा पाहायला विसरू नका रंग माझा वेगळा.